आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परम मंगला गौरव तुला परमवत्सल. प्रार्थना करूया. त्या प्रभुदेव बापाचे आभार मानूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. इथवर त्याने आपल्या प्रत्येकाचा सांभाळ केला, त्याने आपली काळजी घेतली. तो आपल्या सोबत आहे आपलं सर्व प्रकारे सहाय्य करण्यासाठी. होय प्रभूजी, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. आम्ही तुझी स्तुती करतो, तुला मान महिमा गौरव आणि सर्व सन्मान देतो प्रभू. मागील आठवडाभर प्रभू तू आम्हा प्रत्येकाची काळजी घेतलीस, आमची प्रत्येक गरज तू पूर्ण केलीस प्रभू. आमच्या जाण्या येण्यामध्ये आमचा सांभाळ केला, आमच्या आजारामध्ये आम्हास आरोग्य दिलं प्रभू. परमेश्वर देव बापा, तुझ्या सर्व दयेसाठी, तुझ्या कृपेसाठी आम्ही तुझे मनापासून आभार मानतो आणि तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. देव बापा, जेव्हा एक वार पुन्हा आम्ही तुझ्या भक्ती मंदिरामध्ये तुझी भक्ती करण्याकरिता एकत्र येत आहोत प्रभू, तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर, आम्हा प्रत्येकावरती तू दया कर प्रभू. आमच्या अपराधांची आम्हास क्षमा कर, आम्हास धू आणि शुद्ध कर. आज तुझ्या समक्षतेमध्ये येण्याकरिता, तुझ्या समक्षतेमध्ये असणारी मोकळीकता अनुभवण्याकरिता प्रभू देव बापा, आम्हा सर्वांना तुझी कृपा तू पुरव प्रभू. परमेश्वर देव बापा, आजची भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये सोपवित आहोत. त्याच वेळेस आम्ही प्रार्थना करीत आहोत प्रभू, पुन्हा एकदा आमच्या त्या सर्व प्रियजनांसाठी जे आज दुखणाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत प्रभू, दवाखान्यात आहेत, अशा प्रत्येकावरती तुझे हात तू ठेव प्रभू. त्या स्पर्श कर, आरोग्य दे आणि तुझं गौरव तू करून घे. जी तुझी लेकरं मार्गात आहेत प्रभू, त्यांनाही तू सुखरूप घेऊन ये. आणि परमेश्वर देव बापा, आज
तुझ्या भक्ती मंदिरामध्ये आमचं एकत्र येणं तुझ्या गौरवासाठी मोठ्या आशीर्वादाचं तू कर. तू आम्हा प्रत्येकाला जाणतोस, ओळखतोस. देई बापा, आमची प्रत्येक गरज तुला ठाऊक आहे. आज तुझ्या भक्ती मंदिरामध्ये तुझा स्पर्श तू आम्हास कर आणि परमेश्वर देई बापा, तुझं गौरव तू करून घ्याची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये सोपवितो. तुझे मनापासून आभार मानित प्रार्थना प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. बसूया आपण. गीत गात त्या प्रभू परमेश्वर देई बापाला उंचावूया, त्याला धन्यवाद देऊया. चला चला सारे एक वार जाऊया रे. फस्त संगीत 315 नंबरचं गीत आहे. एक बार जाऊया रे, एक बार जाऊया रे, एक बार जाऊया. चला 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 सारे एक बार जाऊया रे, एक बार जाऊया.
दास म्हणे शुद्ध प्रेम, एवढाच तेथे धर्म. देव प्रीती आहे आणि या दिवसांमध्ये, प्रामुख्याने या दिवसांमध्ये जेव्हा आम्ही त्या ख्रिस्त जन्मोत्सवाकडे पुढे वाटचाल करत आहोत, हे दिवस आहेत देवाच्या प्रेमाचा, देवाच्या प्रीतीचा अनुभव घेण्याचे. कारण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला आमच्या परमेश्वर देवबापाचं प्रेम जे आहे ते आम्हाला जवळून पाहता आलं. शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. आणि त्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला आणि मला त्या आमच्या निर्माणकर्त्या परमेश्वर देवबापाचं जे प्रेम आहे ते प्रेम आम्हाला अनुभवता आलेलं आहे. आणि म्हणून त्या परमेश्वराचा आभार मानित असताना पुन्हा एकदा आपल्या सर्वांना येणारं जे गीत आहे उपासना संगीतामधून 78 नंबरचं, येता येता का बेथलेहमा येता का, पुन्हा आज आपण ते गाऊया आणि प्रभूचे आभार मानूया. हृदय भरला का, हृदय भरला का, जिकडे तिकडे उरला का, हृदय भरला का, जिकडे तिकडे उरला का, ख्रिस्ताचं माझे जीवन अक्षय निश्चय माझे जीवन अक्षय निश्चय झाला का. या हो गाता का हर्षे नर्तन करिता का, या हो गाता का हर्षे नर्तन करिता का, जयंती रोज या पुढे ऐसे गणिता का, ख्रिस्त जयंती रोज या पुढे ऐसे गणिता का. येता येता का बेथलेहमा येता का, जयकारे गगना
यावेळेस पवित्र शास्त्रामधून एक स्तोत्र आपण वाचूया. आज सतीश आपल्यासाठी एक स्तोत्र वाचेल. सलाम. स्तोत्रसंहिता 95 उपासनाचे गीत. या हो या, आपण परमेश्वराचा जय जयकार करू, आपल्या तारण दुर्गाचा जय जयकार करू, उपकार स्मरण करीत त्याच पुढे जाऊ, स्तोत्रे गा त्याचा जय जयकार करू. परमेश्वर थोर देव आहे, सर्व देवां तो थोर राजा आहे. त्याच्या हाती पृथ्वीची खोल स्तरे आहेत, पर्वताची उंच शिखरे त्याचीच आहे, समुद्र त्याचा आहे, त्यानंच तो उत्पन्न केला, कोरडी भूमी त्याच्या हाताने घडविल्या गेली. या हो या, परमेश्वर आपला उत्पन्न करता, त्याच पुढे आपण गुडघे टेकू, त्याची उपासना करू, त्याला नमन करू, कारण तो आपला देव आहे. आपण त्याच्या कुरणातील प्रजा, त्याच्या हाताचे कळप आहो. आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. मरिबा येथील प्रमाणे, रानात मसा येथील प्रकारच्या दिवशी केल्याप्रमाणे तुम्ही आपले मन कठीण करू नका. तेव्हा तुमच्या वडिलांनी जरी माझी कृत्ये पाहिली होती, तरी त्यांनी माझी परीक्षा केली वर मला पारखले. 40 वर्षे त्या पिढीचा मला वीट आला. मी म्हणालो, हे बैकल्या मनाचे लोक आहेत, यांनी माझे मार्ग जाणले नाहीत. म्हणून मी रागाने शपथ वाहून म्हणालो, हे माझ्या विषयात निश्चित येणार नाही. परमेश्वर वचन आशीर्वाद करो. स्तोत्रसंहिता 95 आपल्याकरिता सतीशने वाचलेलं आहे आणि हे उपकार स्मरणाचं गीत आहे. परमेश्वराचे आभार मानण्याकरिता यामध्ये आम्हाला आवाहन करण्यात आलेलं आहे. परमेश्वराचे आभार आम्हाला यासाठी मानण्यास तो सांगतो, याहो या, परमेश्वर जो आपला उत्पन्न करता, त्याच्या पुढे आपण गुडघे टेकू, त्याची उपासना करू, त्याला नमन करू, कारण तो आपला देव आहे आणि आपण त्याच्या कुरणातील प्रजा, त्याच्या हातचा कळप आहोत. तुम्ही आणि मी परमेश्वराचे उपकार का मानावेत? तुम्ही आणि मी परमेश्वराचे आभार का मानावेत? कारण त्याने तुम्हास मला उत्पन्न केलेला आहे. तो आमचा देव आहे आणि आम्ही त्याच्या कुरणातील कळप आहोत. मला असं वाटतं एवढ्या गोष्टी पुरेशा आहेत त्याचे आभार मानण्यासाठी, त्याचे उपकार मानण्यासाठी. कारण जर हा परमेश्वर आमचं रक्षण करणार नाही, जर हा परमेश्वर आम्हास सांभाळणार नाही, तर आमच्याकरिता एक दिवस पुष्कळ झाला, एक क्षण देखील कठीण आहे आम्हाला या भूतलावरती जीवन जगण्याकरिता. तुम्ही आणि मी जे आज या भूतलावरती जिवंत आहोत, तुम्ही आणि मी जे आज या भूतलावरती चालत आहोत, आमचा श्वास सुरू आहे, केवळ परमेश्वर देवबापामुळे आहेत. आणि म्हणून परमेश्वर देवबापाचं वचन आम्हाला या गोष्टीसाठी उत्तेजन देतं की आम्ही आमच्या जीवनामधून परमेश्वराचे नित्य आभार मानावेत, त्याचे उपकार स्मरण करावेत. त्याने ज्या गोष्टी आमच्यासाठी केलेल्या आहेत, या तर मी 2-3 गोष्टी सांगितल्यात फक्त, पण ज्यावेळेस आम्ही आमच्या वैयक्तिक जीवनाकडे पाहतो, आम्हाला एक फार मोठी लिस्ट, यादी त्या ठिकाणी सापडेल की ज्यासाठी आम्ही परमेश्वराचे आभार मानू शकतो. त्या परमेश्वराने आमचं तारण केलेलं आहे, त्या परमेश्वराने आम्हावरती प्रेम केलेलं आहे, त्या परमेश्वराने आमचे आजार बरे केलेले आहेत, त्या परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी केलेल्या आहेत. अनेक गोष्टी त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतील की ज्यासाठी आम्ही परमेश्वराचे आभार नित्य आमच्या जीवनामध्ये मानायला पाहिजे. त्याचे उपकार स्मरण आम्ही नित्य आमच्या जीवनामध्ये करायला पाहिजे. पुष्कळदा मनुष्याच्या जीवनामध्ये ही जी एक बाब आहे ती कधी कधी सुटून जाते. आणि म्हणून स्तोत्रकर्ता पुढं पूर्वजांची आठवण करून देतो की त्यांनी काय केलं. त्यांनी अनुभव तर घेतला, परंतु त्यांनी आपली मने कठीण केली. तुम्ही आणि मी आपल्या रोजच्या जीवनामध्ये या गोष्टीसाठी सावध असावं की आमचं मन कधीही कठीण होऊ नये. परमेश्वराचे आभार मानण्यासाठी, परमेश्वराचं उपकार स्मरण करण्यासाठी आमचं मन कधीही कठीण होऊ देऊ नये. आम्ही आमच्या जीवनामध्ये नित्य त्याच्या नावाला धन्यवाद द्यावा, त्याची स्तुती करावी. हे दिवस तर आमच्यासाठी विशेष आभार मानण्याचे, ज्यावेळेस आम्ही आनंदोत्सव करत आहोत, आभार मानित त्याचं उपकार स्मरण करीत आम्ही आमच्या जीवनामध्ये त्या परमेश्वराला सर्व गौरव आणि सन्मान देऊ शकतो. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्यासाठी आशीर्वादाची करो. त्यावेळेस आपण उपकार स्मरण करूया, आपल्या ओठांचं स्तुतिरूपी फळ त्याला सादर करूया. क्वायर यावेळेस पुढे येईल आणि क्वायर बरोबर काही गीतांच्या द्वारे प्रभूची स्तुती आपण करूया. मुलांचं क्वायर यावेळेस पुढे येईल. येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सलाम.
प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सलाम. चला तर आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आपण स्तुती करूया. देवप्पा देवप्पाची स्तुती करतो. देवप्पा देवप्पा मागच्या रात्रभर सांभाळ देवप्पाने म्हणून त्याचे उपकार मानतो. देवप्पाने आम्हाला मागच्या आठवड्यात सांभाळलं. धोका धोका तो आपल्यासोबत राहिला म्हणून त्याचे मी उपकार मानतो. स्तोत्रकर्ता दावीद आपल्या स्तोत्रामध्ये म्हणतो की अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो परमेश्वराचा जयजयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. चला तर आपण परमेश्वराची सेवा करूया. पहिले गीत गाऊया. बोलो जय मिलकर जय. बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय। तेरे प्रेम के गाएगी, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय। क्रूस पर अपना खून बहाया, मुझ पापी को दी शिफा, क्रूस पर अपना मुझ पापी को दी शिफा, मन मेरे तू बोल सदा, हालेलुया, मन मेरे तू बोल सदा, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय। खुद ही दाता खुद ही दान, तेरे कुदरत की शान, खुद ही दाता खुद ही दान, पूरे कर मन के अरमान, पूरे कर मन के अरमान, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय। खिदमत अपनी ले मुझसे, इस मंदिर में तू बसे, खिदमत अपनी ले मुझसे, इस मंदिर में तू बसे, जग में तेरा नाम रहे, हालेलुया, जग में तेरा नाम रहे, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय मिलकर जय, बोलो जय यीशु की जय, बोलो जय जय जय। परमेश्वराच्या स्तुतीसाठी आपण दुसरं गीत गाऊया. परमपिता की हम स्तुति गाए. परमपिता की हम स्तुति गाए, कोई है जो बचाता हमें, परमपिता की हम स्तुति गाए, वही है जो बचाता हमें, सारे पाप को करता क्षमा, सारे रोगों को करता चंगा, परमपिता की हम स्तुति गाए, वही है जो बचाता हमें,
पत्थरों में छोड़ा नहीं, निर्मल वचन का दिया और दिया हमको अनंत जीवन। परम पिता की हम स्तुति गाए, कोई है जो बचाता हमें, चरवाहा की मानी ढूंढा उसने, पापों की कीट से निकाला हमें, चरवाहा की मानी से ढूंढा उसने, पापों की कीट से निकाला हमें, हमको बचाने जान अपनी दी, ताकि हाथ में हम सके रहे। परम पिता की हम स्तुति गाए, कोई है जो बचाता हमें, उसकी को बाधा तोड़कर उसने, चाहा किसी पे हम उड़ना उससे, उसकी को बाधा तोड़कर उसने, चाहा किसी पे हम उड़ना उससे, परों पर उड़ाया अपनी तरह, ताकि हमको चोट लगे। परम पिता की हम स्तुति गाए, कोई है जो बचाता हमें। खरंच देवबाप्पानं आपल्याला आपल्या मायासारखं सांभाळलं म्हणून त्याची मी उपकार मानतो. देवबाप्पा आपल्या सर्व अरिष्टात सर्व संकटात तो आपली मदत करतो म्हणून मी त्याचे उपकार मानतो. तर आपण दुसरे गीत गाऊया, या हो या जय जयकार करा या माझ्या ख्रिस्ताचा. या हो या जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा, या हो या जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा, ख्रिस्ताचा त्या जगदूताराचा, माझा येशूचा, ख्रिस्ताचा त्या जगदूताराचा, माझा येशूचा. या हो या जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा, या हो या जय जयकार कराया माझा ख्रिस्ताचा. येशूचा देवाच्या शब्दाचा, माझ्या देवाचा, येशूचा देवाच्या शब्दाचा, माझ्या देवाचा. या हो या जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा, या हो या जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा. देवाचा राजाचा राजाचा, माझ्या बापाचा, देवाचा राजाचा राजाचा, माझ्या बापाचा. या हो या जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा, या हो या जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा. आपण सर्वजण उभे राहूया. प्रभू येशूच्या नावासाठी आपण दुसरे गीत गाऊया, झुमो नाचो खुशी से आज येशू पैदा हुआ.
झूमो नाचो खुशी से आज यीशु पैदा हुआ। 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 यीशु पैदा हुआ, ओ यीशु पैदा हुआ, ओ यीशु पैदा हुआ। झूमो नाचो खुशी से आज यीशु पैदा हुआ। झूमो नाचो खुशी से आज यीशु पैदा हुआ। बेथलेहम की छोटी नगरिया चमका सितारा है। चलने में आया यीशु मसीहा, दूतों ने गाया है। बेथलेहम की छोटी नगरिया चमका सितारा है। चलने में आया यीशु मसीहा, दूतों ने गाया है। प्रभु सबका आया, ओ यीशु सबका आया, ओ यीशु सबका आया। झूमो नाचो खुशी से आज यीशु पैदा हुआ। झूमो नाचो खुशी से आज यीशु पैदा हुआ। राजा सब घबराई गए यीशु के आने से। द्वार द्वार खुदवाया यीशु को, पाया पता ना रे। राजा सब घबराई गए यीशु के आने से। द्वार द्वार खुदवाया यीशु को, पाया पता ना रे। यीशु राजा हुआ, ओ यीशु राजा हुआ, ओ यीशु राजा हुआ। झूमो नाचो खुशी से आज यीशु पैदा हुआ। झूमो नाचो खुशी से आज यीशु पैदा हुआ। आनंद खुशियाँ आई जगत में यीशु के आने से। ज्योति मुक्ति आई जगत में यीशु के आने से। आनंद खुशियाँ आई जगत में यीशु के आने से। ज्योति मुक्ति आई जगत में यीशु के आने से। मुक्तिदाता आया, ओ मुक्तिदाता आया, ओ मुक्तिदाता आया। झूमो नाचो खुशी से आज यीशु पैदा हुआ। 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 यीशु पैदा हुआ, ओ यीशु पैदा हुआ, ओ यीशु पैदा हुआ। झूमो नाचो खुशी से आज यीशु पैदा हुआ। झूमो नाचो खुशी से आज यीशु पैदा हुआ। आपण सर्वजण प्रार्थनेत जात असताना तुमचा कोई नाही हे गीत गाऊया. तुमसा कोई नहीं, तुमसा कोई नहीं.
तुमसा कहीं नहीं, अब है पूरा यकीन, तुमसा कोई नहीं। यीशु प्रार्थना करू. हे परमेश्वर पिता, मान मेवा गोरदार सम्मान तुला देऊ बाप्पा. देऊ बाप्पा मागील आठवड्याभर तू सांभाळ देऊ बाप्पा, म्हणून तुझी कामान देऊ बाप्पा. देऊ बाप्पा सुंदरचा समय तू आम्हाला एकत्रित आणलं देऊ बाप्पा, पण तुझी कामान देऊ बाप्पा. देऊ बाप्पा खरंच देऊ बाप्पा, तुझ्यासारखा जगात कोणीच नाही देऊ बाप्पा. देऊ बाप्पा तूच आमचा पाठीराखा आहे देऊ बाप्पा. आम्ही संकटात असलो देऊ बाप्पा, तुझं आम्हाला सांभाळतो देऊ बाप्पा. देऊ बाप्पा आमचे मायबाप आम्हाला सोडून देऊन देऊ बाप्पा, कोणीच आमच्या सांगत राहील, फक्त तूच तो आमच्या दुःखमध्ये तू आमच्या सोबत राहशील देऊ बाप्पा. म्हणजे कामान देऊ बाप्पा. या सर्व प्रार्थना देऊ बाप्पा, म्हणजे कामान देऊ बाप्पा. देऊ बाप्पा जे काय आमच्या बरं आता संदेश पोहोचणार देऊ बाप्पा, तो तू तुझ्या नावाने आशीर्वादाचा होऊ देऊ बाप्पा. सैताने अडकणे तू त्याच्यात नको देऊ बाप्पा. देऊ बाप्पा जे काय आजची भक्ती देऊ बाप्पा, ते तुझ्या आशीर्वादाने होऊ दे. मान मवा गोदा आदर सम्मान तुला देऊ बाप्पा. ही छोटीशी प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात केली म्हणून आमेन. देवबापाच्या वचनांकडं आपलं लक्ष आपण लावूया आणि पुन्हा एकदा लुक शुभ वर्तमान आपण आपल्या समोर काढूया. लुक शुभ वर्तमान अध्याय 1. वचन 30 आणि 31 जी मागच्या रविवारी देखील आपण वाचलेली आहे. देवदूताने तिला म्हटले, मरिये भिवू नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पहा, तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल, त्याचे नाव येशू ठेव.
परमेश्वर देवबाप ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करोत. मागच्या रविवारला आपण या 2 वचनांवरती मनन करण्याकरिता सुरुवात केली आणि जो मुख्य विषय आमच्या समोर या वचनांमधून येतो तो म्हणजे देवदूत मरियेला म्हणतो, भिवू नकोस, भिवू नकोस. का भिवू नको याचं कारण आम्हाला माहीत आहे. मागच्या रविवारी आपण त्यावरती मनन केलेलं आहे. त्याचं कारण हे आहे की देवाची कृपा तुझ्यावरती झालेली आहे. तुम्ही आणि मी जे आज या ठिकाणी बसलेले आहोत प्रियांनो, त्या आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये भयाचा, भीतीचा अनुभव आहे. आमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं भय, भीती याचा अनुभव आम्ही आमच्या जीवनामध्ये घेतलेला आहे. चिंता, काळजी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या बाबी ज्या भयाच्या संदर्भात त्याच्याशी संबंधित आहे, या गोष्टींचे हे अनुभव आम्हाला आमच्या जीवनामध्ये आहेत. परमेश्वर देवबापाचं वचन ज्यावेळेस आम्हाला सांगतं, ज्यावेळेस स्वर्गदूत मरियेशी बोलतो आणि तिला म्हणतो की मरिये तू भिवू नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावरती झालेली आहे. प्रियांनो, या वचनाचं लागूकरण ज्यावेळेस आम्ही आमच्या जीवनासाठी करतो, ज्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं की ज्या प्रकारे देवाने मरियेवरती कृपा केली, मरियेवरती कृपा केली म्हणजे काय केलं, त्या ठिकाणी काय झालं, 2 गोष्टी मी त्या संदर्भात मागच्या वेळेस सांगितल्या, ज्यापैकी एकावर आपण मनन केलेलं आहे. देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे म्हणजेच मरियेला देवाची मर्जी प्राप्त झालेली आहे. हा एक भाग ज्यावेळेस देवदूत तिला सांगतोय त्यामध्ये आहे. आणि दुसरा म्हणजे मरियेची निवड त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. जगाचा उद्धारकर्ता प्रभू येशू ख्रिस्त, हा जगाचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त, ज्याच्या विषयीचं अभिवचन पवित्र शास्त्रामध्ये परमेश्वर देवबापाने अगदी आरंभालाच देऊन ठेवलेलं होतं. तो जगाचा उद्धारकर्ता या जगामध्ये येण्याकरिता एक माध्यम म्हणून देवाने मरियेची निवड केली. देवाची मर्जी प्राप्त होणे आणि देवाने केलेली निवड यामधून आम्ही जी देवाची कृपा आहे ती समजून घेतो. मग आज जे तुम्ही आणि मी या ठिकाणी बसलेले आहोत, देवा त्या आम्हा सर्वांवरती देखील देवबापाने कृपा केलेली आहे. मग जर देवाने तुमच्यावर आणि माझ्यावर कृपा केलेली आहे म्हणजेच काय झालेलं आहे, आम्हाला देवाची मर्जी प्राप्त झालेली आहे. तुमची आणि माझी निवड जी आहे ती करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळं परमेश्वराचं वचन आम्हाला या गोष्टीचं आव्हान देतं, या गोष्टीकरिता आम्हाला उत्तेजन देतं की आम्हाला घाबरण्याची गरज नाही. देवाची मर्जी प्राप्त होणे यावरती जे आहे ते आपण मागच्या रविवारी आपण त्यावरती मनन केलेलं आहे. आज जो दुसरा भाग आहे निवड, त्यावरती आज आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. देवाने मरियेची निवड केली. कशासाठी निवड केली? बाळ येशू या जगामध्ये येण्याकरिता, ज्याच्या जन्मोत्सवाची तयारी या दिवसांमध्ये आपण करत आहोत, तो जगाचा उद्धारकर्ता या जगामध्ये येण्याकरिता देवबापाने मरियेची निवड त्या ठिकाणी केलेली आहे. प्रियांनो, परमेश्वर देवबाप ज्यांच्यावरती कृपा करतो, परमेश्वर देवबाप त्या सर्वांची निवड करणारा परमेश्वर देवबाप आहे. आता वास्तविक पाहता परमेश्वराने आमची निवड केली हा विषय आमच्यासाठी नवीन नाही, हा आम्हाला माहीत आहे. परमेश्वर देवबापाने आमची निवड केलेली आहे हे आपल्या प्रत्येकाला माहीत आहे. आज पुन्हा एकदा त्या गोष्टींचं आपण स्मरण करणार आहोत, आठवण करणार आहोत की मी जो आज या ठिकाणी बसलेलो आहे, ज्या आज माझ्यावरती देवाची कृपा झालेली आहे, ज्या आज मला देवाची मर्जी प्राप्त झालेली आहे, ती का प्राप्त झालेली आहे? देवाने माझी निवड कशासाठी केलेली आहे? आम्ही आमच्या
स्वतःच्या मनामध्ये स्वतःला हा प्रश्न विचारू शकतो की देवाने माझी निवड कशासाठी केलेली आहे? देवाने माझी निवड कशासाठी केलेली आहे? काय उत्तर आम्हाला आमचं मन देतं? माझी निवड कशासाठी झालेली आहे? प्रियांनो, तुम्ही आणि मी जिवंत परमेश्वराचे लोक आहोत. त्याच्या जिवंतपणामध्ये आम्ही चालणारे लोक आहोत आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये कुठलीही गोष्ट जी आहे ना ती फॉर्मॅलिटी म्हणून आमच्या जीवनामध्ये नसते. आमच्या जीवनामध्ये जी प्रत्येक गोष्ट आम्ही करत असतो प्रियांनो त्यामध्ये जिवंतपणा असतो. मग तुमचं चर्चला येणं, तुमचं भक्ती करणं, तुम्ही परमेश्वरासाठी जी काही सेवा करता, या सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या जिवंतपणाच्या त्या गोष्टी असायला पाहिजेत. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी बसलेले आहोत आणि ज्यावेळेस आम्ही आमच्या स्वतःला हा प्रश्न करत आहोत की देवाने माझी निवड कशासाठी केलेली आहे, मी या ठिकाणी का म्हणून बसलेलो आहे, प्रियांनो त्याचं पहिलं उत्तर आम्हाला हे दिसून येईल की देवाचे स्वतःचे लोक होण्यासाठी देवाने आमची निवड केलेली आहे. पहिली बाब ज्यावरती आम्हाला मनन करायचं आहे की देवाचे स्वतःचे लोक होण्यासाठी देवाने आमची निवड केलेली आहे. आता पुन्हा एकदा आपला जो मुख्य विषय आहे, मरिये भिवू नको. या ठिकाणी बसणाऱ्या प्रत्येकाला, मग तो पुरुष असो, मग ती स्त्री असो, तरुण असो, तरुणी असोत, लहान असोत, वयोवृद्ध असोत, त्या प्रत्येकाला परमेश्वराचं वचन या गोष्टीकरिता उत्तेजन देतं की तुम्ही भिवू नका, तुम्ही घाबरू नका, तुम्ही चिंता काळजी करू नका. का नका करू? कारण देवाचे लोक होण्यासाठी तुमची निवड झालेली आहे. आम्ही देवाचे लोक आहोत. देवाचे स्वतःचे लोक होण्यासाठी आमची निवड झालेली आहे. सकाळी स्तोत्र 95 आपण वाचलं, त्यामध्ये देखील आम्हाला पाहायला भेटतं की याहोया आपण आपला निर्माण करता, आपला तारणदुर्ग जो परमेश्वर आहे त्याचा जय जयकार करूया, कारण त्याने आम्हास उत्पन्न केलेलं आहे. आम्ही त्याचे आहोत, आम्ही त्याच्या कुरणातील कळप आहोत. तुम्ही आणि मी देवाचे आहोत. म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की तुम्ही भिवू नका. प्रियांनो, परमेश्वर देवबापाचं वचन आम्हाला या गोष्टीविषयी शिकवतं की जर परमेश्वर देव तुमच्या सोबत उभा आहे, जर परमेश्वर देव तुमच्या सहाय्याकरिता तुमच्या सोबत उभा आहे, तर मग तुम्हाला कोणत्या गोष्टीला, कशाकरिता तुम्हाला घाबरण्याची गरज आहे? तुमचे व्यवसाय असतील, तुमचे काम असतील, तुमचं वैयक्तिक जीवन असेल, तुमचं कौटुंबिक जीवन असेल, जे काही असेल, कुठल्याही गोष्टीसाठी घाबरण्याची गरज नाही. कारण देवाचे स्वतःचे लोक होण्यासाठी तुमची निवड झालेली आहे. तुम्ही देवाचे लोक आहात. साधी गोष्ट आहे का देवाचे लोक होणं? साधी गोष्ट वाटते का तुम्हाला देवाचे लोक होणं? ही साधी गोष्ट नाहीये प्रियांनो. ह्या कृपेच्या काळामध्ये परमेश्वराचं जे सामर्थ्य इस्रायल लोकांच्या माध्यमातून त्यावेळेसच्या सर्व जगाने अनुभवलं, त्याचा विचार करा. ज्या वेळेला परमेश्वर देव या भूतलावरती 40 दिवस 40 रात्र पाऊस पाडत होता, तेव्हा नोहाच्या कुटुंबाकडे पहा आणि जगाकडे पहा. ज्या वेळेला देवाचे लोक त्या मिस्र देशामध्ये होते आणि देवाने आपल्या लोकांची आठवण केली आणि मोशेला त्या ठिकाणी पाठवलं. प्रियांनो, इस्रायल लोकांकडे पहा आणि मिस्र देशाकडे पहा. तुम्हाला समजून येईल की देवाचे लोक होणं म्हणजे काय आहे. ज्यावेळेस देवाचे लोक 40 वर्ष त्या अरण्यातून भटकत राहिले, प्रियांनो,
त्या लोकांकडे पहा आणि त्याच्या भागामधून ते जात होते. ज्या ज्या लोकांनी त्यांना त्रास दिला, जे जे लोक त्यांना आडवे आले, त्या लोकांकडे पहा आणि देवाच्या लोकांकडे पहा. तुम्हाला समजून येईल की देवाचे लोक होणे म्हणजे काय आहे. देवाने त्याचे स्वतःचे लोक होण्याकरिता, त्याची स्वतःची प्रजा होण्याकरिता, त्याच्या राज्याची प्रजा, केवळ प्रजाच नव्हे तर त्या ठिकाणी अधिकारी होण्याकरिता देवाने तुमची आणि माझी निवड केलेली आहे प्रियांनो. आणि म्हणून तुम्ही आणि मी आज या ठिकाणी बसलेले आहोत देवाचे स्वतःचे लोक होण्याकरिता. मग आता ज्यावेळेस आम्ही म्हणतो की आम्ही देवाचे स्वतःचे लोक आहोत, तर मग त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं की देवाबरोबर आमचे नाते संबंध आहेत. देवाबरोबर आम्ही एका विशिष्ट कराराच्या माध्यमातून, हा करार प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे स्थापन झालेला करार आहे आणि त्या कराराच्या माध्यमातून आम्ही देवाचे लोक झालेले आहोत. त्याच्याबरोबर नातेसंबंध आम्हाला पाहायला भेटतो प्रियांनो. देवाबरोबरचे नातेसंबंध याविषयी ज्यावेळेस आम्ही विचार करतो ना, आम्हाला पाहायला भेटतं, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावरती कशी प्रीती कर. तू आपला देव परमेश्वर याच्यावरती कशी प्रीती कर. काही राखून ठेवण्यासाठी सांगितलं का? अशी कुठली गोष्ट सांगितली का की राखून ठेव, ती देवासाठी नाही केली तरी चालेल. आपल्या सर्वस्वाने, है ना, सर्वस्वाने. मग आम्ही काय करतो माहितीये का? आम्ही आमच्या सोयीप्रमाणे देवावरती प्रीती करतो. जे आम्ही करू शकतो, है ना, जे आम्हाला करायला सोपं जातं ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. प्रियांनो, तुम्हाला आणि मला देवावरती आपल्या सर्वस्वाने प्रीती करायची आहे. तुम्ही आणि मी जर त्याच्याबरोबर नातेसंबंधांमध्ये आहोत, तर हे नातेसंबंध प्रामुख्याने प्रीतीविषयी आम्हाला सांगतं की तू त्याच्यावरती प्रीती कर आणि आपल्या सर्वस्वाने त्याच्यावरती प्रीती कर. परमेश्वर देव ज्यावेळेस इस्रायल लोकांना म्हणाला की हे माझे लोक आहेत, केव्हा ते देवाचे लोक आहेत आठवतं का कोणाला वचन? ज्यावेळेस परमेश्वराने मोशेच्या द्वारे इस्रायल लोकांसोबत करार केला, त्यावेळेला तो सांगतो की जर तुम्ही या आज्ञा पाळाल तर तुम्ही माझे लोक आहात आणि मी तुमचा देव आहे. देवाबरोबर आम्ही नातेसंबंधात आहोत, प्रीती आहे आणि मग आम्हाला आज्ञापालन त्या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये महत्वाचं आहे. या दिवसांमध्ये ज्यावेळेस आम्ही ख्रिस्त जन्मोत्सवाकडे ज्यावेळेस आम्ही वाटचाल करत आहोत, ज्यावेळेस आमचं अंतःकरण आनंदाने भरलेलं आहे, प्रियांनो, देवावर आम्ही कशी प्रीती करत आहोत आणि आमच्या जीवनामध्ये जे आज्ञापालन आहे आज ते कशा प्रकारचं आहे यावरती आम्हाला विचार करण्याची आवश्यकता आहे. जर आम्ही देवाबरोबर नातेसंबंधांमध्ये आहोत तर मग नातेसंबंध ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आम्हाला सहभागिता पाहायला मिळते. कुटुंब म्हटल्यानंतर काय आहे? कुटुंबातील व्यक्तींमध्ये सहभागिता आहे. आता परिस्थिती बदलत चाललेली आहे. आता असं होत चाललेलं आहे की पुष्कळदा एकाच कुटुंबातले लोक एकमेकांना कधी कधी भेटू पण शकत नाही. एक येतो त्यावेळेला एक बाहेर असतो, बाहेर असणारा ज्यावेळेस घरी येतो त्यावेळेस घरी असलेला झोपून जातो. पुष्कळदा आज परिस्थिती जी आहे ना, कौटुंबिक वातावरण जे आहे ना, पूर्वीच असणारं कौटुंबिक वातावरण आणि आज असलेलं कौटुंबिक वातावरण यामध्ये बदल होत चाललेला आहे. परंतु आमच्यासाठी फार महत्वाचं आहे की ज्या ठिकाणी कुटुंब आहे, ज्या ठिकाणी नातेसंबंध आहे, त्या ठिकाणी सहभागिता जी आहे ती अतिशय महत्वाची आहे. देवाबरोबर आमची सहभागिता, रोज परमेश्वर देव बापाबरोबर बोलणे आणि त्याचं ऐकणे. सहभागितेतून काय आम्हाला शिकायला भेटतं? आम्ही बोलतो आणि आम्ही ऐकतो.
जर परमेश्वराने आम्हाला त्याचे स्वतःचे लोक होण्यासाठी निवडलेलं आहे, जर आम्ही म्हणतो की आम्ही देवाबरोबर नाते संबंधांमध्ये चालत आहोत, तर प्रियांनो, आमची देवाबरोबरची सहभागिता कशी आहे त्याचं देखील परीक्षण आम्हाला आमच्या जीवनामध्ये करता येईल. प्रियांनो, ओळख त्या ठिकाणी आहे. आम्ही देवाचे लोक आहोत ही आमची ओळख आहे. या ठिकाणी बसलेले आम्ही जर पाहिलं तर आमच्या पटकनी लक्षात येतं की कोण कोणाच्या कुटुंबामध्ये आहे, कोणाचं कोणाबरोबर काय नातेसंबंध आहे ना, कोण कोणाची मुलगी आहे, कोण कोणाचा मुलगा आहे, हे आम्हाला स्पष्टपणे आम्हाला ओळख आहे. आम्हाला ओळख आहे. प्रियांनो, जर आम्ही देवाबरोबर नातेसंबंधांमध्ये आहोत तर ही आमची ओळख आहे की आम्ही देवाचे लोक आहोत. देवाचे लोक आहोत. आणि ही ओळख आम्हाला फक्त आमच्यापुरती मर्यादित ठेवायची नाही, तर जगाने ओळखायला पाहिजे की तुम्ही देवाचे लोक आहात. जगाने ओळखायला पाहिजे की मी देवाचा आहे म्हणून. जग ज्यावेळेस आमच्याकडे पाहतं, जगाला आमच्यामध्ये असं काहीतरी दिसून यायला पाहिजे की ज्यावरून ते म्हणतील की हे देवाचे लोक आहेत. काय आहे आज आमच्यामध्ये असं? आज आमच्यामध्ये असं काय आहे की ज्यावरून जग म्हणेल की हे देवाचे लोक आहेत? तरुण लेकरं या ठिकाणी आहेत. जेव्हा तरुण लेकरं त्यांच्या ट्युशन्समध्ये, त्यांच्या कॉलेजेसमध्ये, त्यांना वेगवेगळ्या ट्रेनिंगमध्ये ज्यावेळेस ते जातात, काय ते पाहतात? जग त्यांच्यामध्ये काय पाहतं? फार महत्वाचं आहे. जगातले तरुण जसे वागतात, बोलतात, जर ख्रिस्ती तरुण देखील जर तसंच त्यांच्यामध्ये करू लागले तर काहीतरी फरक दिसेल का? काही फरक दिसणार नाही. आणि आज पुष्कळदा केवळ तरुणच नाही तर वेगवेगळ्या वयामध्ये, वेगवेगळ्या स्तरामध्ये पुष्कळदा आम्ही नकळत आम्ही अशा प्रकारे कधी कधी वागतो की त्यांच्यामध्ये आणि आम्ही देवाचे लोक म्हणून आमच्यामध्ये पुष्कळदा काहीही फरक किंवा अंतर दिसत नाही. आमची ओळख काय आहे? आम्ही देवाचे लोक आहोत. आम्ही देवाचे लोक आहोत. ही ओळख आम्हाला जगाच्या समोर आम्हाला सादर करायची. त्यांनी ती ओळखायला पाहिजे आणि त्यातून परमेश्वराचं गौरव आमच्या जीवनातून अधिकार त्या ठिकाणी आहे. देवाचे लोक होणे, मी सुरुवातीला सांगितलं, हे सोपं नाही. अधिकार आहे. तुम्हाला आणि मला अधिकार आहे या जगामध्ये आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये देखील. तुम्हाला आणि मला अधिकार आहे. प्रियांनो, अडचण फक्त हीच आहे की आम्ही आमचा अधिकार ओळखलेला नाही आणि आम्हाला आमच्या अधिकाराचा उपयोग करता येत नाही. तुम्ही जे काही ह्या जगात बांधाल ते कुठं बांधल्या जाईल? तुम्ही जे काही या जगात मोकळं कराल ते कुठं मोकळं केलं जाईल? सोपा अधिकार आहे का? तुम्हाला वाटतं का की हा लहानच अधिकार आहे? तुम्ही दुखणा इतका स्पर्श कराल आणि ते काय होतील? असं सांगितलं का त्या ठिकाणी की ज्यांना रोग बरे करण्याचं दान दिलेलं आहे तेच लोक स्पर्श करतील आणि तेव्हाच आजार बरे होतील, असं म्हटलेलं आहे का? काय म्हटलेलं आहे? विश्वासणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असतील. त्यामध्ये आम्हाला सांगितलेले की ते दुखणा इतका स्पर्श करतील आणि ते बरे होतील. सोपे अधिकार वाटतात का? आता तुम्ही रोग बरे करण्यासाठी जर सांभाळून प्रार्थना केली नाही तर तुमच्यावरती गुन्हे दाखल होतात. परिस्थिती बदलत चाललेली. आम्ही आमचे अधिकार ओळखून आम्ही आमच्या अधिकारांचा वापर करण्याआधीच आम्ही ते करू नये म्हणून आमचा जो वैरी आहे, आमचा जो शत्रू आहे, तो त्या ठिकाणी काम करत आहे. पण तो आम्ही अजूनही आमच्या अधिकारांचा वापर आम्हाला कसा करायचा आहे हे पुष्कळदा आम्हाला समजत नाही. प्रियांनो, तुम्हाला आणि मला परमेश्वराकडून मोठा अधिकार प्राप्त झालेला आहे आणि त्या अधिकारामध्ये तुम्हाला आणि मला चालायचं आहे. दुसरी गोष्ट प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही म्हणतो की आम्ही देवाचे स्वतःचे लोक आहोत
त्या अर्थी देवाने तुमची आणि माझी सर्व जबाबदारी स्वीकारलेली आहे. जेव्हा देवाचा दूत मरियेला म्हणतो की तू भिवू नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे, तुझी निवड करण्यात आलेली आहे. प्रियांनो, त्यामध्येच परमेश्वर देवाने आता मरियेची सर्व जबाबदारी स्वीकारलेली आहे हे त्या ठिकाणी आधीच त्या ठिकाणी ते गृहीत धरण्यात आलेलं आहे. प्रियांनो, पवित्र शास्त्रामधलं असं एखादं कॅरेक्टर तुम्हाला आठवतं का की ज्याला देवाने बोलावलं, ज्याची निवड परमेश्वराने केली, ज्याने देवाच्या निवडीला उत्तम पॉझिटिव्ह प्रतिसाद दिला, देवाने त्याला असं अर्ध्यामध्ये आणलं आणि सोडून दिलं. आता पाहत बस तुझं तू बाबा. आठवतं का एखादं तरी कॅरेक्टर? एकही कॅरेक्टर नाही प्रियांनो. अरे परमेश्वर देव तर इतका प्रेमळ आणि इतका अद्भुत परमेश्वर देव आहे ना, त्या 40 वर्षांमध्ये ज्यावेळेस देवाचे लोक त्या अरण्यातून भटकत होते ना, कितीदा त्यांनी देवाची परीक्षा पाहिली. देवाने त्यांना मध्ये सोडून दिलं का? शेवटपर्यंत देवाने त्यांची काळजी घेतलेली. ज्या देवाने त्यांना मिस्र देशातून बाहेर आणलं ना, त्यांना असंच मध्ये सोडून दिलं नाही प्रियांनो. देवाने तुमची आणि माझी निवड केलेली आहे. देव आम्हाला मध्येच सोडून देणारा परमेश्वर नाही. त्याने माझी आधी प्रार्थना ऐकली, पण आता तू माझी प्रार्थनाच नाही ऐका नाही प्रियांनो. ज्या परमेश्वराने आम्हाला बोलावलेलं आहे, ज्याने आमची निवड केलेली आहे ना, तो शेवटपर्यंत आमच्यासोबत विश्वासू आहे. ज्याने तुम्हामध्ये चांगलं काम आरंभलेलं आहे, तो ते शेवटास नेण्यासाठी विश्वासू परमेश्वर आहे. देव विश्वासू आहे आणि त्या परमेश्वराने तुमची आणि माझी सर्व जबाबदारी घेतलेली आहे. कशासाठी चिंता करत आहात? कशासाठी काळजीमध्ये आहात? आज कोणती भीती तुम्हाला अस्वस्थ करत आहे, बेचैन करत आहे? कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही घाबरलेले आहात? तुमचं वैयक्तिक जीवन असू द्या, तुमचं कौटुंबिक जीवन असू द्या, तुमचं सामाजिक जीवन असू द्या, कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही घाबरत आहात? देवाने तुमची जबाबदारी घेतलेली आहे. त्या परमेश्वराने तुमची जबाबदारी जर घेतलेली आहे, तर तो तुम्हाला सर्व परिस्थितींमध्ये समोर नेण्यासाठी तुमचा विश्वासू परमेश्वर आहे. देवाने ज्यावेळेस मरियेची निवड केली आणि ज्यावेळेस तिला संदेश प्राप्त झाला की का तिची निवड झालेली आहे, मरियेने स्वतःचं समर्पण देवाला केलं की मी तुझी दासी आहे, तुझ्या म्हणण्याप्रमाणे मला हो. त्यानंतर मरियेच्या जीवनामध्ये जे पुढचे दिवस आहेत सोपे नव्हते प्रियांनो. किती वेगवेगळ्या प्रश्नांना तिला तोंड द्यायचं होतं, किती वेगवेगळ्या लोकांना तिला तोंड द्यायचं होतं, काय काय प्रश्न आणि कशी कशी परिस्थिती तिच्या समोर निर्माण होणार होती. परंतु प्रत्येक परिस्थितीसाठी, प्रत्येक गोष्टीसाठी परमेश्वर देव तिचं सहाय्य करण्यासोबत तिच्या सोबतच होता. तिचं सहाय्य करणारा परमेश्वर ना, किती अद्भुत हा परमेश्वर आहे की जेव्हा योसेफाच्या मनामध्ये विचार घोळतच आहे, देव मरियेसाठी योसेफाकडे मध्यस्थी करतो. केली का देवाने योसेफाकडे मध्यस्थी? कोणासाठी केली? मरियेसाठी. मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी. तुम्ही आणि मी कोण आहोत की ज्या तुम्हासाठी आणि माझ्यासाठी देव मध्यस्थी करतो. देवाने ज्या लोकांना निवडून घेतलेलं आहे, देव त्या लोकांबरोबर विश्वासू आहे आणि परमेश्वर देव त्या लोकांसाठी सर्व काही करण्यासाठी तो त्या ठिकाणी तयार आहे. आवश्यकता आहे त्या तुम्ही आणि मी आमच्या निवडीला योग्य तो प्रतिसाद द्यायचा आहे आणि आमच्या विश्वासामध्ये आम्हाला खंबीरपणे उभं राहायचं आहे. कारण देव विश्वासू आहे. तो मरियेसाठी योसेफाकडे
मध्यस्थी करतो, तो मरियेसाठी योसेफाबरोबर तो बोलतो प्रियांनो, तो परमेश्वर देव तुमची आणि माझी काळजी घेणार आहे. ख्रिस्त जन्मोत्सव आम्ही साजरा करत आहोत, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मामध्येच आम्हाला देवाचं प्रेम आणि देवाची मध्यस्थी पाहायला भेटते. कोणासाठी? तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ती मध्यस्थी आहे. तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी, तुमचे आणि माझे देवाबरोबरचे बिघडलेले संबंध नीट करण्यासाठी, तुम्हाला आणि मला देवाचे स्वतःचे लोक होता यावे यासाठी हा प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे. आम्ही कोणत्या गोष्टींसाठी चिंतित असावं, आम्ही कोणत्या गोष्टीसाठी आमच्या जीवनामध्ये घाबरावं प्रियांनो? आज पुन्हा एकदा परमेश्वराचं वचन तुम्हाला आणि मला उत्तेजन देतं. माझ्या मुला, माझ्या मुली, भिवू नको, भिवू नको, कारण तुमच्यावरती देवाची कृपा झालेली आहे. प्रियांनो, देवाची कृपा झाली. देवाने तुमची आणि माझी निवड केली, त्याचे स्वतःचे लोक होण्यासाठी निवड केली. आणखीन एक कारण आहे, देवाने तुमची आणि माझी निवड केलेली आहे, आणि ते म्हणजे देवाच्या योजनेमध्ये काम करण्यासाठी आमची निवड झालेली आहे. ही बाब विसरून चालणार नाही. ज्यावेळेस आम्ही आमच्या निवडीचा आठवण करत आहोत, स्मरण करत आहोत की माझी निवड का झालेली आहे, आम्ही ज्यावेळेस आठवण करत आहोत, आम्हाला याही गोष्टीचा आठवण करावं लागेल की देवाच्या योजनेमध्ये काम करण्यासाठी तुमची आणि माझी निवड झालेली आहे. ज्या स्वर्गीय राज्याचं नागरिकत्व तुम्हाला आणि मला मिळालेलं आहे, त्या स्वर्गीय राज्यासाठी काम करण्याकरिता तुमची आणि माझी निवड त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. प्रियांनो, देवाने ज्या प्रत्येक व्यक्तीची निवड केली त्या प्रत्येक व्यक्तीवर काहीतरी जबाबदारी टाकलेली आहे. काहीतरी त्यांच्या जीवनासाठी देवाचा उद्देश आम्हाला पाहायला भेटतो. मग तो नोहा असू द्या, मग तो अब्राहम असू द्या, तो मोशे असू द्या, प्रभू येशू ख्रिस्ताचे 12 शिष्य असू द्या, ज्या प्रत्येक व्यक्तीवर देवाने कृपा केली, ज्यांची निवड झाली, त्यांच्या जीवनामध्ये एक विशिष्ट जबाबदारी देवाने दिलेली आहे. तुमच्यावर आणि माझ्यावर काय जबाबदारी आहे प्रियांनो? काय जबाबदारी आहे तुमच्यावर आणि माझ्यावर? देवाची योजना काय आहे? देवाच्या योजनेत काम करण्यासाठी आपलं पाचारण आहे, आपल्याला आपली निवड झाली. काय आहे देवाची योजना? देवाची योजना एकच आहे, मनुष्याचा नाश होणे. एकाही मनुष्याचा नाश होऊ नये ही देवाची इच्छा आहे, आणि नाश होऊ नये म्हणून त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये आला. आणि मग आम्हाला माहिती आहे की जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. ही देवाची योजना आहे. ही योजना आजची आहे का? ही योजना प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला तिथून सुरू झाली का? ही योजना जगाच्या स्थापनेपूर्वीची आहे. ही योजना जगाच्या स्थापनेपूर्वीची आहे. ही योजना जेव्हा त्या एदेन बागेमध्ये मनुष्य पापात पडला, उत्पत्ती 3:15, तिथूनच आम्हाला ही योजना पाहायला भेटते. प्रियांनो, आज त्या योजनेमध्ये काम करण्यासाठी देवाने तुम्हाला आणि मला पाचारण केलेलं आहे. मनुष्यापर्यंत तारणाची घोषणा करणे. आठवते का महान आज्ञा काय आहे? महान कामगिरी कोणाला आठवते का? मत्ते 28:19-20, सुवार्ता सांगा, सर्व सृष्टीला सुवार्ता सांगा, त्यास शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या, आणि जे काही मी तुम्हास आज्ञा दिलेलं आहे ते सर्व त्यास पाळावयास शिकवा. जा आणि सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. आणि हे जे दिवस आहेत हे घोषणा करण्यासाठी आपण दरवर्षी म्हणतो की अनुकूल असे दिवस आहे. या दिवसांमध्ये लोक ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये असतात की ख्रिसमस काय आहे, नाताळ काय आहे, प्रभू येशू ख्रिस्त का या जगात आला, हे ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये लोक असतात. आणि या गोष्टीचा आम्हाला प्रियांनो त्यांना त्यांची जी गरज आहे
त्यांची जी मुख्य गरज आहे ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे मिळणारं जे तारण आहे ते प्रियांनो आम्हाला त्यांच्यासाठी द्यायचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त देवाने मरियेची निवड केली की जो तारणार आहे त्याचा जन्म या जगामध्ये होण्यासाठी देवाने तुमची आणि माझी निवड केलेली आहे की ते जे तारण आहे ते आम्हाला जगामध्ये घेऊन जायचं आहे. ते तारण आम्हाला जगामध्ये घेऊन जायचंय प्रियांनो आणि त्यासाठी तुमची आणि माझी निवड झालेली आहे. या संधीचा आम्हाला उपयोग करून घेता येईल प्रियांनो. आणि म्हणून मी मागच्याही रविवारी सांगितलं, आजही पुन्हा एकदा सांगतो की नियोजन करा, प्लॅनिंग करा की हा ख्रिस्त जन्मोत्सव हा आनंद आम्ही साजरा करत असताना आम्ही फक्त आमच्यापुरती आमच्या कुटुंबापुरती मर्यादित न होऊन राहता आम्हाला हा आनंद जगामध्ये कसा आम्हाला जगापर्यंत कसा घेऊन जाता येईल, आम्हाला कसं इतरांना हा जो तारणारा आहे तो ख्रिस्त आम्हाला त्यामध्ये कसा देता येईल. प्रियांनो संपवत असताना प्रियांनो पवित्र शास्त्रामधून काही असे कॅरेक्टर देखील आम्हाला पाहायला भेटतात की ज्यांची निवड झाली होती परंतु त्यांनी योग्य प्रतिसाद दिला नाही. पवित्र शास्त्रामध्ये दोन्ही प्रकारचे रिस्पॉन्स जे आहेत, प्रतिसाद जे आहेत ते आम्हाला पाहायला भेटतात. देवाला काही लोकांनी होकारार्थी एक चांगला प्रतिसाद दिला, काहींनी नकारार्थी प्रतिसाद दिला. आम्हाला आमच्या जीवनामध्ये जी कृपा प्राप्त झालेली आहे, जी निवड आमची झालेली आहे प्रियांनो, देवाच्या या कृपेला, देवाच्या या निवडीला आम्ही कसा प्रतिसाद देणार आहोत ही तुमची आणि माझी जबाबदारी आहे. परमेश्वर देव आमच्यावरती कुठल्याही प्रकारचं तो आम्हाला प्रेशराईज करत नाही, आम्हाला तो बळजबरी आमच्यावर करत नाही. तुला हे करावंच लागेल. जर मी म्हटलं की मी नाही जात, देवबाप माझा कान पकडून मला असा घेऊन जाणार नाही. त्याने माझ्यावरती सोपवलेलं आहे, त्याने मला माझी जबाबदारी सांगितलेली आहे, त्याने माझ्यासमोर जीवन आणि मरण ठेवलेलं आहे. आता माझ्या हातांमध्ये आहे की मला काय करायचं आहे. आज तुमच्या हातांमध्ये आहे की तुम्ही देवाच्या निवडीला कशा प्रकारचा प्रतिसाद देता. जर परमेश्वर देव तुम्हाला म्हणतो की तुम्ही भिवू नका, तुम्ही घाबरू नका, तरीही जर आम्ही भयग्रस्त जीवन जगण्यासाठी, आम्ही चिंतेत काळजीत जीवन जगण्यासाठी स्वतःला आम्ही त्यातून बाहेर येण्याचीच आमची तयारी नाहीये, तर प्रियांनो आम्ही स्वतः त्यासाठी जबाबदार असणार आहोत. तुम्ही आणि मी जो प्रतिसाद देवाला देणार त्या प्रतिसादावरती आमचं प्रतिफळ हे अवलंबून असणार आहे. तुम्ही आणि मी देवाला ज्या प्रकारचा प्रतिसाद देणार त्यावरतीच तुमचं आणि माझं प्रतिफळ जे आहे ते अवलंबून असणार आहे. आणि म्हणून प्रियांनो ज्या प्रकारे मरियेने स्वतःचं समर्पण केलं, ती म्हणते पहा मी प्रभूची दासी आहे, आपण म्हटल्याप्रमाणे मला हो. यौसेफाने उठल्यावर मरियेचा स्वीकार केला. या आपले डोळे बंद करूया आणि आज आपण काय करणार आहोत प्रियांनो याचा विचार करूया. परमेश्वर देव ज्याने मरियेकडे हा संदेश पाठवला, मरिये भिवू नकोस कारण देवाची कृपा तुझ्यावरती झालेली आहे. देवाची कृपा तुझ्यावरती. आज आमच्यासाठी हे फार महत्वाचं आहे. आज हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे की आम्ही देवाच्या निवडीला कशा प्रकारचा प्रतिसाद देणार. आमच्यासाठी हे फार महत्वाचं आहे कारण जो प्रतिसाद आम्ही देवाला देणार आहोत, जो प्रतिसाद आम्ही देवाला देणार आहोत त्या प्रतिसादावरतीच आमचं प्रतिफळ देखील अवलंबून आहे. आणि म्हणून ज्या प्रकारे मरियेने त्या ठिकाणी स्वतःचं समर्पण केलं, ज्या प्रकारे योसेफाने उठून आपल्या पत्नीचा मरियेचा स्वीकार केला, तुम्ही आणि मी ते करणार आहोत. तुम्ही आणि मी त्या प्रकारचं समर्पण आमच्या जीवनामध्ये केलेलं आहे काय. हे दिवस आमच्यासाठी समर्पणाचे दिवस होऊ शकतात. हे दिवस आमच्यासाठी आमची जबाबदारी ओळखून त्या
देवाच्या राज्यासाठी काम करण्याचे दिवस होऊ शकतात. हे आनंदोत्सवाचे दिवस आहेत. समर्पण करण्याद्वारे आमचा आनंद द्विगुणित होईल. हे आनंदोत्सवाचे दिवस आहेत. देवाच्या राज्यासाठी जर आम्ही काम करतो तर आमचा आनंद द्विगुणित होईल. प्रियांनो, अनुभव घेऊन पहा. या ख्रिस्त जन्मोत्सवाच्या दिवसांमध्ये जर तुमच्यामुळं एकाही व्यक्तीच्या अंतःकरणात ख्रिस्ताचा जन्म झाला, प्रियांनो, या आनंदोत्सवाच्या दिवसांमध्ये जर तुमच्यामुळं एकाही व्यक्तीकरिता स्वर्गामध्ये आनंदोत्सव झाला तर प्रियांनो, तुम्ही धन्य आहात. होय प्रभू, तू आमचं सहाय्य कर. पवित्र देव बापा, तू आम्हा सर्वांना जाणतोस, आम्हा सर्वांना तू ओळखतोस. माझ्या देवा प्रभू, आम्हाला तुझं वचन माहीत आहे. प्रभू, आम्हाला आमची जबाबदारी माहीत आहे, परंतु आम्ही आमचं मन कठीण करतो. प्रभू, तू आमचं सहाय्य कर. प्रभू, तू आमचं सहाय्य कर. प्रभू, तू आमचं सहाय्य कर. प्रेमळ देव बापा, तू आठवतोस की आम्ही केवळ माती आहोत. देव बाबा, तू आमच्या ठाई श्वास फुंकला म्हणून आम्ही या भूतलावरती आहोत. प्रभू, आम्हा प्रत्येकावर दया कर. प्रभू, तू आमची क्षमा कर. आणि जी कृपा आम्हास प्राप्त झालेली आहे, प्रभू, जी मर्जी तुझी आम्हास प्राप्त झालेली आहे, प्रभू, तू जी आमची निवड केलेली आहे, प्रभू परमेश्वर देव बापा, त्याला योग्य प्रतिसाद आम्हा प्रत्येकाकडून मिळावा. प्रभू, आम्ही सर्वच ही सर्व मंडळी, या मंडळीतील प्रत्येक कुटुंब आणि प्रत्येक व्यक्ती देव बापा तुझ्या योजनेमध्ये अतिशय प्रभावीपणे काम करणार होईल. प्रभू, म्हणून आम्ही सर्वजण आमचं स्वतःचं समर्पण तुला करतो. प्रभू, आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. प्रभू, मी तुझे मनापासून आभार मानतो आणि तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन.